मे श्रीमन्महागणपतये नमः। ओम सरस्वती नमः। ओम गुरुभ्यो नमः। ओम वेदाय नमः। रामचंद्र विद्यावतार दंडकारण्य देशभूताय दक्षिणतीरशालिवानस्य नाम शिशोराय तोत्रवासे पक्षतोत्रवासे मध्य दिवस नक्षत्रे विष्णुकारण शुभना योग शुभकरण वर्तमान चंद्रतिथि श्री सूर्यतिथि देव गौरी शशि ग्रह श्रूयता यत राशि ऋण विषयगुण विशिष्टाया शुभपूर्णातितम आत्मना फलपार्थकात्मक सर्वेशा सर्व कुटुंबाना सहपरिवार श्रेण शल्य विजय अभय आयुरोग्य विद्यार्थ दीप चतुर्थ सैताना शांतार्थ पुष्टार्थ तुष्टार्थ समस्त मंगलवर्थ समस्त गृह प्रशांत समस्त अभिवृद्धार्थ इष्टकामनी सिद्धार्थ कल्पो फलपार्थ मम यह जन्मनि जन्म जन्मांतरे सह कुटुंबस्थ श्रीमती आरोग्य श्रीवृद्धि सर्व कामनी विघ्न सिद्धि पुत्र पुत्र धन्या धन्या विद्यालय सुनिश्चित या भाद्रपद ध्यान वाहन दिशो प्रचार पूजा करिष्ये नाम किती नाम नाम सर्वगुणाय वक्रतुंडाय ग्रह विजयाय विघ्नहर्ताय धर्मदाय चतुर्दय सर्वेशाय विकटाय हिमतुंडाय विनायक आचार्य आदि ब्राह्मण द्वारा आचरित तिलहोम तथा गणेश याग अंगभूतम अष्टोत्तर शत मोदक द्रव्येन हवन कर्मणः सांगता सिद्ध्यर्थम मृडनाम अग्नि प्रीत्यर्थम भद्र द्रव्यदाम आद्येन पूर्णाहुतिम उदकं सोड होश ये तथाच अग्निपूजनं च करिष्येथा मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर् भवेत् जन्मनि फले त्रैलोक्यं सदराकं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्वमनोरथाः हातवत् बरोबर मध्ये बघा अग्नि नारायणाय मा फलतांबूल भद्र द्रव्यं समर्पयामि तो अनंतवासुकी तक्षण कर्कोटक शंख कुलिक पद्म महापद्मे तेष्ट महानाग पूजाय सकल वेदांत पारकाय सकल लोके गोरप्रदाय सकल लोके शंकराय शशांक शेखराय शाश्वत निजावासाय निराभासाय निरामयाय निर्मलाय निर्लोभाय निर्मदाय निश्चिंताय निरंकाराय निरंकुशाय निष्कलंकाय निर्गुणाय निष्कामाय निरुपप्लवाय निरवत्याय निरंतराय निष्कामाय त्र्यंबक विश्वेश्वर रूपाक्ष विश्वेश्वर भगवान विश्व विभूषण विश्वतोमन सर्वतो रक्षक जलज्वल महामृत्यु अपमृत्यु भयनाशय नाशय तोरभयमुच्चालयो चालय विषदीपते हर 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 महादेव जय जगदम्बोस्तु प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलं आयुष्यं तेजो आरोग्यं देहि मे हव्यवाहनो नमः मग एक गंध बोलते आणि नमस्कार कर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु होम करपा होम करपा की परत प्रसाद म्हणून तू कधी आणि तुम्ही सकाळी खाऊ पाहिजे हा राजा गडो राजो अष्टोत्तर शत मोदक मोदक द्रव्येन हवनाख्यं Tapi tu
नारायणाय समर्पयामि प्रसाद ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै नमः गंधादिकलाराधनै स्वरितमस्तु पुनराजम्य श्री केशवाय नमः नारायणाय नमः ईशौ अर्घा अस्तु अर्घाः कपला कंशमस्तु पुष्पम सहस्रनाम्नि पुरुषाय शाश्वते तुमको गंधादी तुमको माहिती नाही तरी गंधा आणि पाय पड गंधादी कलाराधनै स्वरितमस्तु अस्वर्चिता शुभाशुनाशकं नमामि तं विनायकं न तेतरातिभीकरं नमोदितारकभास्वरं नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यपुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतान् नमस्करोमि भास्करम् अकिञ्चनादिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनं
तदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं महागणेश पञ्चरत्नमादरेण योन्महं ध्यायति प्रभातके हृदिस्मरन् गणेश्वरम् अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महिषाः गोब्राह्मणेभ्यः स्वस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हे पांडुरंग नाईक त्याचवेळी त्यांची संपूर्ण कुटुंबीय मंडळी त्याचवेळी देवता प्रथमानंदी कुलदेवता महादेव मास्ती त्याचप्रमाणे रामनाथ प्रमुख ज्या जण देवता त्याचप्रमाणे पुरुषोत्तम पंचेग्राम प्रमुख ज्या जण देवता त्याचप्रमाणे कुलाच्या अभिमानी असलेल्या संपूर्ण देवता सातेरी त्याचप्रमाणे संपूर्ण कुलाच्या अभिमानी असलेल्या सद्गुरू देवता त्याचप्रमाणे स्थळातला ब्रह्मदेवता त्याचप्रमाणे कुलाच्या रामनाथाची देवता सुप्रसन्न व्हा आणि कर्मप्रधान देवता तो आणि वांगेश्वर महागणपती देवता सुप्रसन्न हो प्रथमारंभी नारळविडाचा बहुमान ठेवून प्रार्थना केल्याप्रमाणे दरवर्षी तुझा जो काही वर्धापन दिन साजरा करता त्याप्रमाणे यंदाच्या वर्षी यथामती यथाशक्ती त्यांनी आचार्याची ब्राह्मणद्वारा सकाळी पुण्याहवाचन गणपती पूजन पुण्याहवाचन त्याचप्रमाणे तुझ्या चरणाची यथामती यथाशक्ती अभिषेक सेवा त्याचप्रमाणे महापूजनादी सेवा त्याचप्रमाणे ब्राह्मणद्वारा तिलहोम त्याचप्रमाणे गणेश यागांग भूतम 108 मोदकांचं हवन अशा प्रकारे प्रतिपाठी केली जाणारी सेवा यंदाच्या वर्षी यथामती यथाशक्ती त्याने आचरणात आणलेली आहे तेव्हा ही सेवा करीत असताना ब्राह्मण मंडळीकडून यजमान मंडळीकडून मंत्रतंत्रामध्ये पूजे अर्चेमध्ये सामान जुमानामध्ये ध्यान धारणेमध्ये होम हवनामध्ये काही चूक अपराध झाला असेल तर मातृपितृवा तुला क्षमा करून केली ही गणेश या त्याचप्रमाणे तुझ्या वर्धापन दिनाची सेवा सांग आणि पूर्ण घेऊन त्या सुप्रसन्न हो संपूर्ण कुटुंबीय मंडळी त्याचप्रमाणे समस्त गणेश भक्तावरती तुझा अखंड कृपाछत्र प्राप्त होऊन त्यांची जी काही तुझ्या जीवनाची केलेली सेवा त्यावेळी तू संतुष्ट होऊन प्रत्येक या मंडळीवर त्यांचं अखंड कृपाछत्र प्राप्त होऊन उद्योगधंद्यासाठी म्हणा नोकरी व्यवसायासाठी त्यांची मंडळी जिथे तिथे राहते तिथे तिथे तुम्हाला अखंड कृपाछत्र प्राप्त करून देऊन संपूर्ण बाळ गोपाल मंडळीचे चाललेले संसार सुखमय कर सर्व शरीराच्या ठिकाणी चांगला त्याचं सुदृढ आयुष्य आरोग्य प्राप्त करून दे ग्रहबाधा जन्मजन्माधिक जीवन दोष संपूर्ण दोषांचं परिमार्जन करत जो काही विद्यार्थी वर्ग आहे त्यांना कुशाग्र बुद्धी मनोदोष वागदोष बुद्धिदोष संपूर्ण दोषांचं परिमार्जन करून विद्याग्रहण करण्याची कुशाग्र बुद्धी शरीराच्या ठिकाणी धैर्य वीर्य गांभीर्य माधुर्य चातुर्य अशा तऱ्हेचे सद्गुण प्राप्त करून दे प्रतिवर्षाप्रमाणे संपूर्ण त्यांनी सेवा केली आणि त्यांच्या मनोकामना परिपूर्ण अशा तऱ्हेचा आशीर्वाद प्राप्त करून दे आनंदी आनंद प्राप्त करून दे यश दे कल्याण कर त्यांचा जो काही संपूर्ण परिवार आहे त्यांनाही चांगला त्याचं आयुष्य आरोग्य प्राप्त करून देऊ ते बी खूप मदत करतात भरपूर मदत करतात त्याचप्रमाणे दर महिन्याला येऊन तुझ्या चरणाची जी काही सेवा करतो तुझ्या या संपूर्ण सेवेच्या योगी करून तू संतुष्ट होऊन त्याच्यावरही तुझं अखंड कृपाछत्र प्राप्त करून देऊन त्याच्या चालू असलेल्या व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये चांगला त्याची यशप्राप्ती प्राप्त करून दे आनंदी आनंद प्राप्त करून दे यश दे कल्याण करणारी पण कर घे कल्याण चिंतितं कार्य चिंतिताश्च मनोरथाः देव द्विज प्रसादेव सर्वे अर्था भवन्तु ते चिंतित मनोरथ सिद्धिरस्तु वांगेश्वर सिद्धिविनायक महागणपती देवता सुप्रसन्ना वरदा भवतु मनोरथा सफला सन्तु तथास्तु म्हणतात प्रसाद आशीर्वाद म्हणतात नमस्कार विघ्नशांती भविष्यति नरनारायणबाणांच भवेद् स्वप्रणाशम ऐश्वर्यमसुरदेशाम् आरोग्यं कोटिवर्धनं गृहणते प्रजा सगळे जे मुखारसन हे सगळे कार्य सगळे भेटाय श्री सगळे मी भाऊजींना नेहमी राहिलं त्यांचं सगळं आरोग्य जेवण हे केला पुराण जेवण हे कोण प्रकाश पेडणेकर प्रकाश पेडणेकर आणि दरवर्षी तुझ्या प्रकाश प्रताप या संपूर्ण परिवार यांनी जो काही हे अन्नछत्र यंदाच्या वर्षीचे जे काही अन्नछत्र प्रसाद हा त्यांनी समर्पण केलेला आहे आणि संपूर्ण गणेश भक्तांसाठी त्यांनी तो वितरण केलेला आहे तेव्हा तुझा अखंड कृपाछत्र प्राप्त करून देऊन अशा या दान धर्माच्या योगानं त्यांच्या ज्या काही कामना आहेत त्या कामना परिपूर्ण करून देऊन असं तुझं कृपाछत्र त्यांच्यावर प्राप्त करून दे त्याचप्रमाणे तुझ्या काही टाइल्स वगैरे लावण्याची जी काही सेवा केलेली आहे त्या करून तू संतुष्ट होऊन तुझा अखंड कृपाछत्र प्राप्त करून दे त्या दान धर्माच्या योगानं तुझा कृपाछत्र प्राप्त करून दे आनंदी आनंद प्राप्त करून दे यश दे कल्याण कर आणि बरं कर
हे भट म्हापशाच्या नेता राजा हे भट असा परमेश्वरी इच्छा मना काम ह्या गुरुकुला येईल म्हणजे काम करता आणि हांव तेजो भक्त माझो भक्त राजा त्यांना खरेंच हेजे धन्यवाद हेजे परिवारात आणि करून महाराजा बरे भट मागा नमस्कार जे सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थाची जावपाक दिवचे स्वामी समर्थाची खरेंच ते माझे 5 वर्सां पयलीं वळख माझी करमल घाटार मग तुम्ही दोन सांग जे हांव कारवार वचपाक बायकाचेर तेन्ना दर प्रमाणे जे रावता आमी ते करमल घाटाचे महागणपतीचे स्थायीक जाल्ले आसा थंय रावल्लो थंय प्रार्थना करतना फाटीं उबे रावले आमचे महागणपतीचे भक्त पांडुरंग आणि तशेंच फाटीं गोला फुडें ते सामके नमस्कार करून रावले आनी तशेंच म्हणपाक लागले म्हाजी एक गणपतीची ल्हान देवूळ आसा तुमी थंय पांय लावचे म्हणून हांव तांकां म्हणलें म्हाजो प्रवास म्हणलें मातसो फुडें आसा वेळ मेळ्ळो जाल्यार म्हणलें पांय दवरता नाजाल्यार म्हाका क्षमा करात पण तांच्यांनी ती उमेद भागली ना पण तरी तेंच्यांनी म्हणलें तुमी हांगा पावन जातले कारवारसून येतना रिटर्न मनाक गेले की हांगा एक पांय दवरचे सांगल्या प्रमाणे तांच्यांनी आनी हांगा पांय दवरल्या कारण हांव हांगासरलो भक्त जाल्लो आसा आनी जे आमचे पांडू आसात आनी महागणपतीचे भक्त आसात ते एकदम म्हाका बरें करतात एकदम म्हणजे आशिर्वाद दिवन तांचे जे जे कितें मंगळारचे हांगा अभिषेक जाता किंवा मंत्र जाता तांचे कितें हांगा भजन जाता त्या भजनाक म्हाका ते याद करून म्हाका व्हिडिओ धाडटात किंवा म्हाजी याद करून पुजा करतात म्हाज्या नांवार एक फूल दवरतात म्हाज्या नांवार दिवो पेटयतात म्हणून हे महागणपती आनी स्वामी समर्थाचे सन्मान म्हाका आसा कित्याक ते जरी ना बोलू शकता जाल्यार म्हाका ते दिल्ले आसात हे की तांच्या माध्यमांतसून उतरां भायर येवची दर विकान आठवड्यान म्हाका फोन करतात ते व्हिडिओ धाडटात त्यामुळे हांव सगळ्यांक तुमकां धन्यवाद करता तुमकांय धन्यवाद करता तुमचो आशिर्वाद आसतो सदैव बरेच जावचे तांकां तांची घरकां गणपतीची एकदम हां बरें हां तुम्हा वक्रतुंड वैंगेश्वर महागणपती देवता भीमा ब्रह्मा विष्णू महेश्वर प्रथम बुद्धीला महादेवा हे भक्त हे आलं हे ब्राह्मण कुलामध्ये आलं जन्माला परमेश्वरा हे खरं भक्त असा त्यांना प्रत्येक दर महिन्याला हे फंडमध्ये हे पैसे घालता पण हे घालता हे पूजा करण्यासाठी मी त्याचा एक असं तसं करत नाही कशाला ओम ब्रह्मार्पणं ब्रह्म हवे ब्रह्माणो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिनः अहं वैश्वानरो भूत्वा देहमासिता प्राणापान समायुक्त पचानम्यं चतुर्विधम् ओम शांति 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 श्री जय रामकृष्ण रामकृष्ण देवता गणपती गजानना या भक्ता रक्षण कर खूप संकट भोगले त्यांना आणि हे त्यांना आरोग्य दे आणि ते गेल्या पितृपक्षात कडे ताका बीन शांती दे कोण मनुष्य बनले राजा आमगे आज सांजे आत्म हांव गेला पांडू गेला कोण मनुष्य बनले आत्माने आमगे किताब यमदूत घेऊन येता थंय हिसाब किताब दिवचे पडटा राजा आम धन दौलत त्यानं काय ना खरेंच आम्ही लोकांना दान धर्म करता हेच आमची परंपरा असतं राजा हे एकदा आम्ही सांजे मेळ्ळ्यार आम्ही पास जातात म्हाका आनी तुमकां भंय ना देवा सिद्धी नाका हेंचें रक्षण कर हां महादेवा परमेश्वर
सुखाय नमः ओम गणाधीशाय नमः उमापुत्राय नमः लंबोदराय नमः गजमुखाय नमः हरपुत्राय नमः सर्वगुणाय नमः वक्रतुंडाय नमः ग्रह गजाय नमः एकदंताय नमः हिरंबाय नमः चतुर्थे नमः सर्वेशाय नमः विकटाय नमः हेमतुंडाय नमः विनायक नमः कपिलाय नमः भालचंद्राय नमः खरं ते माझं हे भाऊजी असाला मागे परमेश्वराचं भक्त असा लोकांक गोर गरिबाक खूप आधार करता प्रत्येक आमगे सगळं भाव बंधाक सगळं एक भाऊजी तर एक मनात करोडाची धन असा तन बरें असा मन बरें आसा तेजे लोकांक केन्ना वायट विचार केन्ना गरिबाक केन्ना खूब लोकांक मागे भाव बंधाक म्हाका बीन भरपूर सपोर्ट केले कारणान मागे हो आशीर्वाद गणपतीचा आशीर्वाद आशीर्वाद या महादेवा परमेश्वरा केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णुवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्राय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पदनाभ्याय नमः दामोदराय नमः सर्कणाय नमः वासुदेवाय नमः ओम पदनाघ्याय नमः निरंजनाय नमः पुरुषोत्तमाय नमः उज्जाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरवे नमः श्रीकृष्णाय नमः प्रणवस्थ परमतसी परमात्मा देवता देवी गायत्री छंद संताना ह्यातिना विश्वामित्र जगदग्नि वर्जाया गौतम अति वशिष्ठ कश्यप ऋषि अग्निवाद्यादिता बहुत वितवर्णे विश्री देवा देवता गायत्री गुण अनुष्ठती बहुत प्रतिष्ठिंब जगता छंदासी रश प्रजापति ब्रह्मा अग्निवाद्यादिता यथा छंदे प्रणायामे ओम भुव ओम भुव ओम स्व ओम ओम जन ओम तप ओम सत्यम भुवर स्वा ओम तत वितवर्णे भर्गो देवम दिव्यो दिव्यो न प्रचोदया ओम ज्योतिरसो ब्रह्मा भुवर सुरमे श्रीमन् महागणधिपतये नमः सरस्वती नमः गुरुभ्यो नमः वेदाय नमः वेद पुरुषाय नमः इष्ट देवताभ्यो नमः कुल देवताभ्यो नमः ग्राम देवताभ्यो नमः स्नान देवता इष्ट देवता माता पितृभ्यो नमः परमेश्वरा महादेवांचं रक्षण कर ग्राम देवता स्नान देवता इष्ट देवता माता पितृभ्यो नमः परमेश्वरा ब्रह्मा विष्णू महेश्वरने तुला प्रथम बुद्धीला गणपती गजानना आम्हाला कोण जन्म देतो आम्हाला आई वडील जन्म देत नाही राजा आम्हाला कोण देतो परमेश्वर आईच्या घरात जन्म देतो सत्ययुग तेता दुपार कलियुग आहे 4 युग आहे सत्ययुग तेता दुपार युग कलियुग कलियुगामध्ये आपण काय करतो धन्याच्या मागे जातो कुठे पैसे कुठे आहे धन दौलत आहे तिथं जातो आम्ही काय बोलतो आम्ही कोणी जन्म दिला मला परमेश्वराने आईच्या घरात जन्म दिलं राजा मी आणि बायको असलं तर गर्व करतो परमेश्वराची जोपर्यंत शक्ती घरांब्यात येत नाही मुलाचा आकार होत नाही राजा आम्ही किती आकार होतं 1 महिना 2 महिना 3 महिना 4 महिना 5 महिना 6 महिना 8व्यामध्ये आईच्या घरात आम्ही वळण करतो 8व्यामध्ये काय तो परमेश्वरा मला आईच्या घरातून बाहेर घाल कोण असू दे क्षत्रिय असू दे ब्राह्मण असू दे अंश असू दे ख्रिश्चन असू दे मुसलमान कोण असू दे आपण एक मनुष्य मानव जन्म राजा आम्ही आईच्या घरात 8व्यामध्ये वळण करतो आणि 8व्यामध्ये काय बोलतो परमेश्वरा मला आईच्या घरातून बाहेर घाल तुझा सदारिणी आई असं बोलतो मग परमेश्वर काय बोलतो पूर्वजन्मात तू कोणा पांगी जाऊ भंडारी जाऊ कोणा ब्राह्मणच्या घरी जन्म आलं या कमरपंथ समाजाच्या घरी जन्माला सरळ मार्गमध्ये गेलं पाहिजे असं म्हणून परमेश्वर आम्हाला वचन देतो लहान मुलं असताना आम्ही मूल असताना परमेश्वराकडे वचन घेतो आम्ही राजा आणि नंतर नेक्स्ट कोण 9 महिन्यांनी आम्हाला आई जन्म देतो फर्स्ट कोण देतो आई वडील जन्म देत नाही आम्हाला परमेश्वर आईच्या घरात शक्ती जोपर्यंत येत नाही गर्भपिशवीमध्ये मुलाचा आकार होत नाही डोळे होतो तोंड होतं शरीर होतो सर शरीर होतं नंतर आम्हाला 9 महिन्याच्या आईच्या घरातून बाहेर निसर्गरावामध्ये घालता आम्हाला तेव्हा कोण देतो जन्मदाताने परमेश्वराची त्रिगुण परमेश्वराने आम्हाला प्रत्येक माणसाला एक किताब देतो राजा नेक्स्ट आमचा थर्ड कोण वडील आहे चौथा गुरुकुल आहे
आम्ही हिंदू असलं तर शाळेमध्ये जातात, मुसलमान असा मुल्लाकडे जातो, ख्रिश्चन जेजूकडे जातो राजा. तिथं आम्हाला ज्ञान मिळतो. अरे तुम्ही आपलं धर्म पालन करा, धर्ममध्ये कधी अधर्म करू नका म्हणतो. कोणीच समाज नाही, हिंदू समाज एकजूट व्हा राजा. आम्ही एक मनुष्य एकजूट असलं तर आमचं हिंदुस्थान बचाव होणार. आणि या तर आम्ही कोण कंबरपंत, कोण बागी, कोण मेत्री, कोण भंडारी, कोण देसाई, ह्या समाजमध्ये आमचं हिंदुस्थान, आमचं एक दिवस मोगलशाही येऊन आमच्या बायका मुलांना कत्तल करून जाणं. आता बघा कानपूरमध्ये किती माणसं झाली, मडगावला किती झालं. पण तुम्ही परमेश्वराने ब्रह्मा विष्णू महेश्वराने प्रथम गणपतीला पूजन दिलं राजा. तुम्ही कुठल्या देवाची पूजा करा आणि गुरुशिवाय कुठला देव नाही राजा. कुठला देव इकडे ईश्वर सुद्धा प्रसन्न झाला. कोण तुम्ही मला ज्ञान देतो तो परमेश्वराकडे मोठा असतो, त्याला ज्ञान असतो. तेव्हा परमेश्वर ह्या गणपतीने मला भरपूर सपोर्ट केला राजा. लोकांनी मला लोकांनी दोष दिला काहीतरी. इकडं माझं जन्मभूमी कर्नाटक कर्मभूमी, तर मी हिंदुस्थानाचं, कर्नाटकचं बी नाही, गोव्याचं पण नाही, मी हिंदुस्थान मी जन्म घेतला राजा. जम्मूच्या काश्मीरचा मी हिंदुस्थानचा मी कुठेही प्रवचन करू शकतो, भजन करू शकतो. मी आज संध्याकाळी गेलं तर मी माझं आत्ममरण, आज गेलं तर मी पण भाग्यवान मी बोलतो. मला पण असं इकडं राहायचं नाही. तेव्हा पूर्वजन्मात मी पुण्य केलं म्हणून मला आज हे प्रवचन भजन, मी 1000 लोकांच्या घरी जातो, मुंबई जातो, पुण्यामध्ये जातो, कुठं लोक घेऊन जातात. अरे माझ्या अंगामध्ये परमेश्वराची शक्ती आहे म्हणून मी तिकडं घेऊन जातात. अरे लोकांचा कॅन्सर भरतो, कोविड भरवतो, सर्व मनाकाम इच्छा पूर्ण करतो. बघा इकडे इच्छापूर्ती गणपती करून बॅनर करून दिलं, मी केलं नाही, लोक करून दिलं. महादेवा इच्छाची मुंबईमध्ये पण 1000 गणपती लावतात. लालबाग गणपतीमध्ये शक्ती आहे म्हणून. तसं इकडं पण हे ब्राह्मण, हे बघ मापसावरून हे ब्राह्मण एवढं मोठं भटजी जाऊन मोठमोठे मंदिर बांधलं. तो पण महिन्यातून एकदा येतो, मग तो पण माझं ज्ञान घेतो, मी पण त्याचं ज्ञान घेतो. आज संध्याकाळी गेलं तर मी बायकोला घेऊन जात नाही, पैसे घेऊन जात नाही, धन दौलत घेऊन जात नाही, माझं कर्म घेऊन जातो राजा. तुम्ही पण सध्या गुरुच्या चरणामध्ये जा. गुरुशिवाय कुठलंच परमेश्वर नाही. आपल्या घरामध्ये आस्था चॅनल बघा, श्रद्धा चॅनल बघा. आत्मसाप हे वरून आंघोळ केलं म्हणून वरून गंदगी जातो, आतली गंदगी जात नाही राजा. आम्ही पूजा करून किती दिवस करणार? 50, 60, 70 वर्ष करणार. 80 वर्षानंतर आम्ही कमजोर होतो. नंतर एक दिवस आमचा प्राण यमदूत येतो, पांडूचा प्राण, आणि हे आतला किताब घेऊन जातो. अरे पूजा करून लोकांच्या नावाने तू पूजा करून इकडं भंग केलं, पैसे लुबाडलं आणि काय केलं? तुला कुठं जागा? नरकामध्ये पण जागा नाही बोलतो. तेव्हा आपण कुठेही देवाचं पैसे असू दे, लोकांचं चांगले शेजारी पाजाऱ्याचं मी कधी वाईट विचार करत नाही राजा. लोकांना पण चांगली ज्ञान दे. अरे कुठेही मोठं बंगला बांधा, गाडी, आमचं काय नाही. आमचं हे चांगला विचार करा, हीच प्रथम पूजा असतो. लोकांचं चांगलं वागणूक करा. लहान मुलांना झुका, आई वडिलांना झुका. आम्ही पण आई वडिला काय दोष दिला तेव्हा आम्हाला ज्ञान नव्हतं. आज गुरुकुलामध्ये जाऊन मला ज्ञान भेटलं, ज्ञान भेटलं. तेव्हा ज्ञानाशिवाय कुठलं परमेश्वर नाही. आज संध्याकाळी मी मेलं तर पैसे घेऊन नाही, बायकोला घेऊन जात नाही. आज मी धन घेऊन जात नाही, माझं कर्म घेऊन जातो राजा. कोणालाच हे चुकत नाही. यमदूत तिकडे हाल करतात. प्रत्येक माणसाला सांगतो, तुम्ही मासे खा, मच्छी खा, त्यात काही प्रश्न नाही. तुम्ही क्षत्रिय कुळमध्ये मासे खाणारच राजा. एकदा गणपतीला आचरण करा, गुरुला आचरण करा, आपल्या कुलदेवाचे आचरण करा. आणि कोणी हिंदू असू दे, भंडारी असू दे, पागी असू दे, कमरपंत असू दे, सर एकजूट राहा. आमचं हिंदुस्थान बचाव करा राजा. आज मी आहे तर उद्या आहे सांगू शकत नाही, पण आमचं हिंदुस्थान बचाव करा हीच माझी इच्छा आहे. गणपती गजानन सर्व परिवाराला रक्षण कर, आमचं हिंदुस्थान बचाव. ओम सुखाय नमः, ओम गणाधीशाय नमः, उमापुत्राय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम गजमुखाय नमः, ओम हरपुत्राय नमः, ओम सर्वकुटाय नमः, ओम अक्रतुंडाय नमः, ओम ग्रहगजाय नमः, ओम एकदंताय नमः, ओम हिरंबाय नमः, ओम चतुर्थी नमः, ओम सर्वेशाय नमः, ओम विकटाय नमः, ओम यमतुंडाय नमः, विनायक नमः, कपिलाय नमः, वटवी नमः, बालचंद्राय नमः. आपण आपलं धन पालन करा राजा. आपण प्रत्येक तुमचं सर्व परिवाराला सुख असू दे. इकडं माझा कोण भक्त आहे, कुठला विघ्नेश्वरा ब्रह्मांमध्ये असुर चंडमुंड असुरला कोणाचं झालं नाही. माझ्या गणपतीने, पार्वती जगज्जनी मातेने विधी करून चंडमुंड असुरला खतम केलं. आज पण हे कलियुगमध्ये माणूस चंडमुंडासारखं, तसं त्यांना कोणा चंडमुंड नको. सर्व परिवार ह्या लोकांना रक्षण करे. गणपती गजानना, वक्रतुंड वाईंगेश्वर महादेवा. माझं हार्टाचं होतं, प्रेशर होतं, डावी सर तू निघून काढलं. रेल्वेमध्ये डॉक्टरने सांगितलं तू ऑपरेशन केलं नाही, तू वाचणार. मी गणपती 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 करून खरंच माझा परमेश्वर प्रगट झाला. धन्यवाद माझ्या आई वडील भाऊ बहिणीला. परमेश्वर लोकांनी, या गावच्या लोकांनी मला सपोर्ट केलं. प्रत्येक कानपूरमध्ये लोकांनी सपोर्ट केलं. आमचं प्रकाश प्रताप हे लोकांनी सर सपोर्ट करून हे छोटंसं मंदिर झालं राजा. आपण मोठं माणसं पण रोटी खाता, गरीब रोटी खाता, गरीब काय दुसरा खात नाही राजा. सर चांगलं वागा हीच माझी इच्छा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव ईश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै.